कधीतरी असं निवांत आरशासमोर उभं राहिल्यावर, स्वतःकडे बघितल्यावर काय वाटतं तुम्हाला? कपडे हातात घेताना किंवा एखाद्या फंक्शनला जायचं ठरवल्यावर मनात विचार येतो ना, की आता हे मला शोभेल का? आणि मग आपणच स्वतःला थांबवतो. नको, वय झालंय. घरचे, बाहेरचे कुणी काही बोलत नाहीत, पण आपणच स्वतःसाठी काही गोष्टी बंद करून टाकतो. आपण दुसऱ्यांकडे बघतो, त्यांच्याकडे बघून कौतुक करतो, पण स्वतःकडे बघितलं ना, की मग मात्र आपल्याला फक्त चुका दिसतात किंवा वाढलेलं वय दिसतं, वाढलेलं वजन दिसतं. 50शी आली की एक गोष्ट आपल्या मनात परत परत यायला लागते, ती म्हणजे आता काय नटायचं, आता झालं की वय. पण खरंच वय झालं आहे का, की आपणच आपल्या मनाला सांगून टाकलं आहे की आता संपलं सगळं? म्हणजे बघा, 50 वर्ष म्हणजे आयुष्याचा एक खूप मोठा टप्पा असतो. इतकी वर्ष कदाचित तुम्ही फक्त धावत होतात. मागे नोकरी व्यवसाय असेल, घरच्या जबाबदाऱ्या तर सगळ्यांनाच होत्या. बहुतेकींवर अजूनसुद्धा घरामध्ये जबाबदाऱ्या असतात. म्हातारे सासू सासरे किंवा मग नातवंड पण असतील. म्हणजे अजून जबाबदाऱ्या आहेत, पण शरीर थकायला लागलंय आणि मग मन स्वतःला अजून मागे ओढायला लागतं. कदाचित त्या थकव्यामुळे आपण स्वतःला बाजूला ठेवतो. आता मुलं मोठी झाली, नातवंड आहेत, त्यांच्याकडे बघूया, आता आपण साधंच राहूया, असं म्हणता म्हणता आपणच स्वतःला विसरतो. पण एक प्रश्न आहे की आपण स्वतःला का विसरतो? कोणी सांगितलं आहे का की 50 नंतर सुंदर दिसायचं नाही किंवा नीट राहायचं नाही? का हे आपलं आपणच ठरवलं आहे? खूप वेळेला आपण दुसऱ्यांना बघतो, ती ह्या वयात पण किती नीट राहते, आणि लगेचच आपण स्वतःला त्यांच्याशी कंपेअर करतो. मला नाही जमत. पण खरं बघितलं तर तिला जमतं, कारण ती स्वतःला थांबवत नाही. आपण मात्र स्वतःला थांबवतो आणि मग हळूहळू तीच आपली सवय होते. साधे कपडे, साधी हेअरस्टाईल, काहीच बदल करायचा नाही. आणि मग एक वेळ अशी येते की आपण स्वतःला बघायला सुद्धा टाळतो. पण इथंच एक गोष्ट आहे जी आपण लक्षात घेत नाही. स्टाईल ही बाहेरून येत नाही, ती आतून येते.